डॉक्टर सचिन ओहोळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या अंतर्गत क्षेत्रीय भाषांमधून मार्गदर्शन वर्गांचे आयोजन होत असते. त्या अंतर्गत आपण हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट फर्स्ट याची माहिती पाहत आहोत. BSIC 101 या विषयांतर्गत आज आपण 9वे युनिट वैदिक कालखंड याची माहिती पाहणार आहोत. या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये आपण वैदिक संस्कृती याची माहिती किंवा याचा पहिला भाग अभ्यासण्यासाठी सुरुवात केलेली होती. अभ्यासकांनी अभ्यासाच्या सोयीसाठी या कालखंडाचे 2 कालखंडामध्ये विभाजन केलेले दिसून येते. ते म्हणजे पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ. मागील संपर्क सत्रामध्ये आपण पूर्व वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये माहिती विस्तृतपणे पाहिलेली होती. त्या अंतर्गत आपण वैदिक संस्कृती म्हणजे काय, पूर्व वैदिक कालखंड हा कुठून कुठपर्यंत आहे आणि त्याचं काही वैशिष्ट्य सांगता येतंय का, या संदर्भामधील माहिती अभ्यासलेली होती. आपण या कालखंडाच्या अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या वाङ्मयीन आणि पुरातत्वीय साधनांचा विस्तृतपणे आढावा घेतलेला होता. वैदिक संस्कृतीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा प्रसंग किंवा महत्त्वाचं वाद-विवाद असलेला आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे आर्यांचे आक्रमण. आर्य हे भारतातील नसून ते भारताबाहेरील असावेत, अशा स्वरूपाचं मत व्यक्त केल्यानंतर ह्या आर्यांनी भारतामध्ये आक्रमण केले आणि इथं ते राज्यकर्ते बनले. अशा स्वरूपात आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा पाश्चात्य अभ्यासकांनी अभ्यासलेला होता. अर्थातच या सिद्धांताची सुरुवात ही भारतातील भाषा आणि युरोपातील भाषा यामध्ये असणाऱ्या साम्यामधून झालेली होती. या 2 भाषांमध्ये साम्य आहेत आणि त्यामुळं या 2 भाषांची एखादी मूळ भाषा असावी आणि त्या मूळ भाषेचे निर्माते हे भारतातील नसून ते भारताबाहेरील होते आणि त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आक्रमण केले आणि ते येथील राज्यकर्ते बनले. अशा स्वरूपाचा सिद्धांत मांडण्यात आला. त्याला आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत मानण्यात येतो. हा सिद्धांत वास्तविक होता की हे एक मिथक होतं, अशा स्वरूपाचा वादविवाद हा दिसून येतो आणि अलीकडच्या काळात हे एक प्रकारचे मिथकच होते, अशा स्वरूपाची मांडणी हे अभ्यासक करत असतात. आपण पूर्व वैदिक कालखंडाचा विचार करत असताना त्याचा कालखंड हा इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन 1000 असा मानला जातो, हे सांगितलं. त्याचबरोबर त्या काळातील लोकांचे जीवन हे प्रामुख्याने भटक्या स्वरूपाचे होते, असेही सांगितलं. त्यांचा वावर हा सप्तसिंधूच्या परिसरामध्ये म्हणजेच सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आणि सरस्वती या 7 नद्यांच्या परिसरामध्ये यांचं वास्तव्य असल्याचं आपण पाहिलेलं होतं. या कालखंडातील अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था यांचा अगदी सविस्तरपणे आपण आढावा घेतलेला होता. आज आपण वैदिक कालखंडाचाच पुढचा भाग म्हणजेच उत्तर वैदिक कालखंड याची माहिती पाहणार आहोत. आपण मागील संपर्क सत्रात हे पाहिलंच आहे की वैदिक कालखंडाचे पूर्व वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड असे विभाग करण्यात येतात. आज आपण उत्तर वैदिक कालखंड याची माहिती अभ्यासणार आहोत. पूर्व वैदिक काळानंतर येणारा काळ म्हणजे उत्तर वैदिक काळ होय, असे आपण उत्तर वैदिक काळाच्या संदर्भात सांगू शकतो. उत्तर वैदिक काळ हा इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 500 या दरम्यान असलेला आपणास दिसून येतो. या कालखंडातील जीवन हे काहीसे स्थिर होते. आपण मागील भागात पाहिलं, पूर्व वैदिक कालखंडातील लोकांचे जीवन हे भटक्या स्वरूपाचे होते, मात्र या कालखंडातील लोकांचे जीवन हे काहीसे स्थिर अशा स्वरूपाचे झालेले आपल्याला दिसून येते. गंगा यमुनेच्या दोआबामध्ये यांचं वास्तव्य असलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी असणारी सुपीक जमीन की जी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त अशा स्वरूपाची होती आणि त्यामुळंच कदाचित शेती
ही करायला सुरुवात झाल्यामुळं हे लोक जे आहेत तर ते या भागामध्ये स्थिरावले असावेत, असं आपण या संदर्भामध्ये म्हणू शकतो. थोडक्यात शेतीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे किंवा शेती करण्यासाठी यांना एक प्रकारचं उपयुक्त स्थान उपलब्ध झाल्यामुळे म्हणा, हे लोक काहीसे या भागात स्थिरावले असावेत, अशा स्वरूपाचा अंदाज हा अभ्यासकांनी व्यक्त केलेला दिसून येतो. उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये आपण हे काही बेसिक माहिती ही सांगू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे उत्तर वैदिक काळाच्या पुनर्रचनेची साधने. म्हणजेच उत्तर वैदिक काळाच्या अभ्यासाची साधने. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, की इतिहास म्हणजे गतकाळाचे इतिहासकाराच्या मनातील पुनर्गठन अशा स्वरूपाचे असते. एक प्रकारे इतिहासकार या घडलेल्या घटनांची पुनर्रचनाच करत असतो आणि त्यामुळे इतिहासाच्या साधनांना आपण इतिहासाच्या पुनर्रचनेची साधने असे सुद्धा संबोधत असतो. उत्तर वैदिक काळाच्या इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी आपणास प्रामुख्याने 2 प्रकारची साधने ही आढळून येतात, ज्याला आपण वाङ्मयीन साधने आणि पुरातत्वीय साधने असं म्हणतो. मागील लेक्चरमध्ये, मागील मार्गदर्शन सत्रामध्ये आपण माहिती पाहिली पहा, की पूर्व वैदिक कालखंडाच्या अभ्यासासाठी ऋग्वेद हे अत्यंत महत्त्वाचे असे साधन असलेले दिसून येतात. मात्र ऋग्वेदाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा भाग किंवा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की ऋग्वेद हा काही एकाच कालखंडामध्ये रचला गेलेला ग्रंथ नाही. हा साधारणतः उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्येच असलेला आपल्याला दिसून येतो. ही वैदिक कालखंडाच्या किंवा उत्तर वैदिक कालखंडाच्या अभ्यासाची वाङ्मयीन साधने असलेले आपणास दिसून येतात. उत्तर वैदिक कालखंडाच्या दृष्टीने पुरातत्वीय साधने ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची असलेली आपणास दिसून येतात. खरं तर उत्तर वैदिक कालखंडाच्या साहित्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण अशी सांगू शकतो, की या साहित्यामधून आपणास पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान यांचे संदर्भ अधिक येतात. परंतु याच उत्तर वैदिक कालखंडाच्या साहित्यामध्ये आपणास इतरही काही लोकांचे उल्लेख, इतरही काही संस्कृतींचे संदर्भ हे येत असतात. मुख्यतः पुरातत्वीय साधनांमध्ये आपणास या कालखंडातील काही मृदभांडी, मातीची भांडी ही आढळून येतात आणि या मातीच्या भांड्यांच्या अस्तित्वावरून, या मातीच्या भांड्यांच्या पुराव्यावरून आपणास काही गोष्टी या लक्षात येतात. आपल्या स्क्रीनवर शब्द लिहिलेला आहे पहा, की पेंटेड ग्रेवेअर किंवा पी-जी-डब्ल्यू अशा स्वरूपाचं आपणास चित्रित धूसर मृदभांड मृदभांडी ही आपणास या कालखंडामध्ये आढळून येतात. विशेषतः अतरंजी खेडा, अहिच्छत्र, नोह, हस्तिनापूर, कुरुक्षेत्र, भगवानपूर यासारख्या ठिकाणी आपणास पेंटेड ग्रेवेअर किंवा चित्रित धूसर मृदभांडी ही आपणास या कालखंडाच्या संदर्भामध्ये आढळून येतात. त्याचबरोबर आपणास राजस्थान येथील बनास संस्कृतीमध्ये ब्लॅक अँड रेड वेअर युजर्स म्हणजे काळ्या आणि लाल मृदभांड्याचा काळ हा सुद्धा या ठिकाणी आढळून येतो. आपणास वाङ्मयीन साधनांमध्ये या गोष्टींची फारशी माहिती मिळत नाही. मात्र त्या कालखंडाची जी पुरातत्वीय साधने आहेत, तर त्या पुरातत्वीय साधनांमध्ये आपणास बरीचशी मृदभांडी आढळून येतात. त्यातील काही जी आहेत, तर ती पेंटेड ग्रेवेअर किंवा पी-जी-डब्ल्यू या प्रकाराची आहेत. तर काही जी काही आहेत, तर ती काळ्या आणि लाल मृदभांडी यांचा प्रकार हा सुद्धा जो आहे, तर तो आपणास आढळून येतो. ही आपणास पुरातत्वीय साधनांमधील काही महत्त्वाच्या साधनांचा मध्ये समाविष्ट करता येऊ शकतो. पुरातत्वीय साधनांचे अभ्यासक, आर्किओलॉजिस्ट यांनी या काळाच्या पुरातत्वाच्या अभ्यासाच्या आधारे काही महत्त्वाच्या गोष्टी या देखील आपणासमोर मांडलेल्या आहेत. या अभ्यासकांचे असे मत आहे पहा, की आर्य लोक पूर्व वैदिक कालखंडानंतर उत्तर वैदिक कालखंडाकडं स्थलांतरित झाल्याचे संदर्भ हे आपणास मिळत नाहीत. त्याचबरोबर यांनी असेही विधान केलेलं आहे, की या ठिकाणच्या दोन्ही परंतु या ठिकाणच्या दोनही साधनांमध्ये पुरातत्वीय साधने
आणि वाङ्मयीन साधने या दोन्ही ठिकाणी मात्र आपणास लोखंडाच्या वापराचे संदर्भ मिळतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की या कालखंडाच्या संदर्भात आपणास पुरातत्वीय साधने आणि वाङ्मयीन साधने यांच्यामध्ये काहीसे फरक हे आढळून येतात. मुख्यतः वैदिक कालखंडाच्या संदर्भातील बरीचशी माहिती ही सुरुवातीच्या कालखंडात वैदिक वाङ्मयावरून झालेली होती. मात्र अलीकडच्या काळातील अभ्यासकांनी पुरातत्वीय साधनांच्या आधारेही या वैदिक कालखंडाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न हा केलेला दिसून येतो. साहजिकच या आढळणाऱ्या मातीच्या भांड्यांच्या आधारेही वैदिक कालखंडासंदर्भात काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न हा त्या काळातील अभ्यासकांनी केलेला दिसून येतो. या कालखंडाच्या संदर्भामध्ये आपण एक वैशिष्ट्य सांगितलं की दोनही साधनांमध्ये म्हणजे पुरातत्वीय साधने आणि वाङ्मयीन साधनांमध्येही आपणास लोखंडाचे संदर्भ हे आढळून येतात. मात्र एक गोष्ट या संदर्भामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते असं की आर्य लोकांनी किंवा उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भातील लोकांनी हा लोखंडाचा वापर हा काही सुरू केलेला नाही. लोखंडाच्या वापराचं श्रेय हे आपणास महापाषाण युगीन लोकांना जे तर ते द्यावं लागतं. सुरुवातीच्या कालखंडात आर्य हे यांना याचं श्रेय देण्यात येत होतं. मात्र आता अधिक विस्तृत संशोधनामुळे महापाषाणीय लोकांनी यांच्या अगोदरच लोखंडाच्या वापराला सुरुवात केलेली होती हे सांगता येतं. हे आपणास पुरातत्वीय साधनांच्या अभ्यासावरून अधिक अधोरेखित करता येतं आणि त्यामुळेच पुरातत्वीय साधने ही अत्यंत महत्त्वाची असतात. अलीकडच्या काळात अभ्यासक त्यामुळेच पुरातत्वीय साधने आणि वाङ्मयीन साधने या दोन्हीही साधनांच्या तौलनिक अभ्यासातून आपल्यासमोर माहिती किंवा निष्कर्ष मांडत असलेले दिसून येतात. उत्तर वैदिक काळ याच्या संदर्भामधील संकल्पना, त्याची वैशिष्ट्य, त्याच्या पुनर्रचनेची किंवा अभ्यासाची साधने ही पाहिल्यानंतर आपणास एका महत्त्वाच्या संदर्भाकडे किंवा एका महत्त्वाच्या विधानाकडे जावं लागतं. ते म्हणजे लोह तंत्रज्ञान. आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलेलं होतं, की या कालखंडातील लोकांना लोखंडाच्या वापराचं ज्ञान होतं. हे आपल्यास पुरातत्वीय साधने तसेच वाङ्मयीन साधने या दोनही साधनांच्या आधारे म्हणता येऊ शकतो. आपण पाहिलं की लोखंडाच्या वापराचे संदर्भ दोन्ही साधनात म्हणजे पुरातत्वीय साधने आणि वाङ्मयीन साधने अशा दोनही साधनांमध्ये जे आहेत तर ते झालेली होती. मग त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामधील इतिहास अभ्यासकांनी असं मत मांडलेलं होतं, की शेती या उत्तर वैदिक कालखंडामध्ये शेतीची जी काही प्रगती झाली, तर ती लोखंडाच्या शोधामुळे झालेली होती. आणि त्याच्यामुळे एक 2 प्रश्नांचा आढावा घेणं आवश्यक आहे, की खरोखरच उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोखंड या धातूच्या उद्योगात प्रगती झाली होती का? आणि दुसरा प्रश्न, की कृषी अर्थव्यवस्थेमध्ये या कालखंडामध्ये प्रगती झाली होती का? हे 2 प्रश्न जे आहेत, तर त्याची उत्तरं शोधणं हे आवश्यक झालेलं आपणास दिसून येतं. या ठिकाणी आपण माहिती पाहत होतो, की सुरुवातीच्या कालखंडात असं मत मानलं जात होतं, की बाबा या कालखंडाची शेती हे लोक स्थिर झाले, कारण शेतीमध्ये प्रगती झाली आणि मग शेतीमध्ये प्रगती कशी झाली? तर ती लोखंडाच्या हत्यारांच्या वापरामुळे जी काही आहेत, तर ती शेतीमध्ये जी काही आहेत, तर ती प्रगती झाली असावी, असं जे काही आहे, तर ते मत मांडलं होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस व्यापक अशा स्वरूपाचं संशोधन झालं, व्यापक अशा स्वरूपाचे पुरातत्वीय साधनं यांच्या आधारे याचं परीक्षण झालं, व्यापक स्वरूपात उत्खनन झालं, तर त्यानंतर मात्र असं मत मांडलं गेलं की या कालखंडामध्ये शेतीमध्येही फारशी प्रगती झालेली नव्हती. तसेच या कालखंडामध्ये लोखंडाच्या क्षेत्रामध्ये किंवा लोखंडाच्या अवजारांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा फारशी प्रगती झालेली आपणास दिसून येत नाही. या संदर्भामध्ये अभ्यासकांनी असंही मत मांडलेलं आहे की बिहारमध्ये फारसे लोखंडाचे खनन नाही का, की जमिनीमधून लोखंड जे काही आहेत, तर ते हे करण्याचं खाणीमधून लोखंड काढण्याचं जे काही संदर्भ आहेत,
तर ते फारसे मिळत नाहीत आणि त्यामुळं या कालखंडातील लोकांनी शेतीच्या अवजारांची निर्मिती ही लोखंडाच्या पासून केलेली नव्हती. तर त्यांनी ही जी काही हत्यारं, सर्वसामान्य वापरातील हत्यारं जी काही आहेत, उपयोगातील हत्यारं, ही जी काही आहेत, तर ती लोखंडाचा वापर करून जी होती, तर ती बनवलेली होती. मात्र व्यापक स्वरूपामध्ये लोखंड हे खाणीमधून काढून त्याचा वापर यांनी केलेला होता किंवा या संदर्भामध्ये त्यांनी धातू उद्योगामध्ये प्रगती केलेली होती. हे मात्र आपणास उत्खननाच्या किंवा पुरातत्वीय शास्त्राच्या अभ्यासाच्या आधारे म्हणता येऊ शकत नाही. या उलट या लोकांनी जमीन मिळवण्यासाठी, जंगले साफ करण्यासाठी त्यांनी जी काही पद्धत वापरली होती, ती होती जंगले जाळून जमीन साफ करण्याची पद्धत. या ठिकाणी त्यांनी लोखंडी हत्याराचा वापर करून शेतीसाठी जमीन उपयोगी करून घेतलेली नाही किंवा उपलब्ध करून घेतलेली नाही. तर त्यांनी काय केलेलं होतं, या कालखंडामध्ये त्यांनी जंगले जाळून जमीन ही साफ केलेली होती व त्याच्या आधारे त्यांनी जे काही आहे, तर ते शेतजमीन ही उपलब्ध करून घेतलेली होती. त्यांनी लोखंडी हत्याराचा वापर करून ही जंगले साफ केलेली नाहीत. याचा संदर्भ आपणास महाभारतामध्ये मिळतो पहा. महाभारतामध्ये खांडववन या ठिकाणी जे काही आहेत, तर त्याचं ते जाळून त्या ठिकाणी जे काही आहेत, तर ती जमीन ही शेतजमिनीसाठी उपलब्ध करून घेतली होती. हे आपणास उल्लेख जो आहे, तो प्राप्त होतो. उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये महाभारत आणि रामायण याची याचा कालखंड हा या उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भातीलच असावा आणि त्यामुळं जे काही आहेत, तर ते अभ्यासकांनी हे मत हे सुद्धा आपणास व्यक्त केलेलं दिसून येतं. थोडक्यात या कालखंडातील लोकांना लोखंडाच्या वापराची माहिती होती, मात्र त्यांचा या लोह तंत्रज्ञानाचा विकास हा त्यांनी जो आहे, तो फारसा केलेला नव्हता आणि त्यामुळं धातू उद्योगात तर प्रगती झालीच नव्हती. त्याचबरोबर कृषी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा फारशी प्रगती ही झालेली नव्हती. लोखंडाचा फारसा वापर हा जो आहे, तर तो शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात आलेला नव्हता. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर आपण महत्त्वाच्या घटकाकडे वळणार आहोत, तर ते म्हणजे उत्तर वैदिक कालखंडातील अर्थव्यवस्था. कोणत्याही कालखंडातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने त्या कालखंडामध्ये अस्तित्वात असणाऱ्या मुख्य व्यवसायांची चर्चा ही आपणास करावी लागते. उत्तर वैदिक कालखंडामध्ये प्रामुख्याने आपणास 3-4 गोष्टी, 3-4 व्यवसाय हे अस्तित्वात असलेले दिसून येतात. त्यामध्ये शेती हा उत्तर वैदिक कालखंडामध्ये प्रमुख व्यवसाय बनलेला आपणास दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. पूर्व वैदिक कालखंडातील प्रमुख व्यवसाय हा पशुपालन होता. पूर्व वैदिक कालखंडातील लोकांच्या दृष्टीने शेती हा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा व्यवसाय होता. मात्र उत्तर वैदिक कालखंडापासून शेती हाच लोकांचा प्रमुख व्यवसाय झालेला आपणास दिसून येतो. पूर्व वैदिक कालखंडामध्ये पशुपालन हा त्या लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. मग या कालखंडामध्ये किंवा या नंतरच्या कालखंडामध्ये, उत्तर वैदिक कालखंडामध्ये शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय का झाला? तर त्याची काही कारणं असलेली आपणास दिसून येतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोक हे गंगा यमुनेच्या दोआबामध्ये राहण्यासाठी आले. गंगा यमुनेच्या दोआबाच्या परिसरात राहायला आल्यामुळं यांना खूप अधिक प्रमाणात सुपीक जमीन ही उपलब्ध झाली आणि त्यामुळं या कालखंडातील लोक हे पशुपालनाकडून शेती व्यवसायाकडे वळाले असावे, असाही आपण जो आहे तो अंदाज व्यक्त करू शकतो. साहजिकच शेती हा व्यवसाय निवडल्यामुळे हे लोक स्थिर जीवन जगू लागले किंवा त्यांच्या स्थिर जीवनास प्रारंभ झाला किंवा याउलट आपण असंही म्हणू शकतो,
की यांना स्थिर जीवन जगण्यास आवश्यकता वाटू लागली आणि त्यामुळेही त्यांनी शेतीकडे वळाले असावेत. किंबहुना तसं म्हणण्यापेक्षा शेतीमुळे यांच्या स्थिर जीवनास प्रारंभ झाला, हे म्हणणं अधिक संयुक्तिक ठरू शकतं. कारण की मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा यांचा समावेश होत असतो आणि साहजिकच या कालखंडातील लोक हे अ, अन्न याची गरज, पाण्याची गरज आणि या 2 मूलभूत गरजा या गंगा यमुनेच्या दोआबाच्या परिसरात, या नद्यांच्या खोऱ्यांच्या परिसरामध्ये या 2 महत्त्वाच्या गरजा तर पूर्ण होणार होत्या आणि त्यातूनच यांच्या स्थिर जीवनाला प्रारंभ झालेला आपणास दिसून येतो पहा. यानंतर आपण या संदर्भातच माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे या कालखंडातील शेतीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख हा आपणास आढळून येतो, की जो वाङ्मयीन आणि पुरातत्वीय साधने या दोन्हीमधून आढळून येतो. या कालखंडामध्ये वाङ्मयीन आणि पुरातत्वीय साधनामध्ये आपणास तांदळाचा वारंवार संदर्भ येत असलेला दिसून येतो. त्यामुळे तांदूळ हा या कालखंडातील लोकांच्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग असावा, असं आपण समजू शकतो. याशिवाय जव, गहू हे देखील या कालखंडामध्ये अस्तित्वात असलेले धान्य यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपणास या कालखंडाच्या संदर्भात नांगरांचे संदर्भ हे उपलब्ध होतात आणि वैदिक साहित्यामध्ये 8, 12 आणि 20 एवढ्या बैलांच्या नांगरांचे संदर्भ हे देखील आपणास उपलब्ध होतात. अर्थात हे प्रतिकात्मक असण्याचंही शक्यता असू शकते. परंतु या सगळ्यांमधून आपण एवढं लक्षात ठेवू शकतो, की या कालखंडातील लोकांना शेतीसाठी नांगराच्या वापराचं ज्ञान हे होतं आणि ते खूप अधिक प्रमाणात होतं. ज्यावेळेस ते 8, 12 किंवा 20 बैलांच्या नांगरांचा उल्लेख करतात किंवा त्याच्या प्रतिकृती ह्या ज्या काही आहेत, तर ते आपणास त्या ठिकाणी दिसून येतात. तर त्यावेळेस आपण यावरून नक्कीच म्हणू शकतो पहा, की या कालखंडातील लोकांना शेतीचे किंवा प्रगत शेतीच्या तंत्राचे ज्ञान असले पाहिजे, हे आपणास या ठिकाणाहून जे आहेत, तर ते आढळून येते. एकंदरीतच उत्तर वैदिक कालखंडामध्ये त्या ठिकाणच्या लोकांना शेतीचं हे खूप अधिक चांगल्या प्रकारचं ज्ञान होतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. उत्तर वैदिक कालखंडातील लोकांना शेतीचं चांगलं ज्ञान होतं. त्यांना या ठिकाणी चांगली सुपीक जमीन ही सुद्धा जी आहे, तर ती उपलब्ध होत होती किंवा उपलब्ध झालेली होती. हेही त्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर आपण शेती व्यतिरिक्तच्या इतर व्यवसायांची सुद्धा माहिती या वैदिक साहित्याच्या आधारे घेऊ शकतो. उत्तर वैदिक कालखंडातील लोकांना शेती व्यतिरिक्त असणारा महत्त्वाचा व्यवसाय हा पशुपालन होता. परंतु अर्थातच पूर्व वैदिक कालखंडामध्ये हा प्रमुख व्यवसाय होता. आता मात्र पशुपालन हा व्यवसाय किंवा यामध्ये काहीशी कमतरता ही झालेली आपणास दिसून येते. मात्र तरीसुद्धा प्राण्यांची संख्या ही अधिक असलेली आपणास दिसून येते. मात्र आता अर्थव्यवस्थेचा पशुपालन हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा किंवा थोडासा कमी महत्त्वाचा घटक हा झालेला आपणास दिसून येतो. उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भात आपणास वेगवेगळे व्यवसाय हे सुद्धा आढळून येतात. पूर्व वैदिक कालखंडातील जे व्यवसाय होते, तेच व्यवसाय या कालखंडामध्ये आपणास कंटिन्यू झालेले किंवा तसेच राहिलेले हे आपणास दिसून येतात. यामध्ये विणकर, चांभार, कुंभार, सुतार, सोनार हे महत्त्वाचे व्यवसाय. त्याचबरोबर या ठिकाणी खाणकाम हा सुद्धा जो काही आहे, तर तो एक महत्त्वाचा व्यवसाय या ठिकाणी असलेला आपणास दिसून येतो. आपण माहिती पाहिली पहा, की या ठिकाणी जे आहेत, तर ते लोखंड या धातूचा वापर जो काही आहे, तर तो या कालखंडातील लोक हे करत होते आणि साहजिकच
बिहारच्या परिसरामध्ये आपणास मोठ्या खाणी आढळून येतात. या खाणींमधून त्यांच्याकडे जे आहेत हे लोक जे आहेत तर ते लोखंड मिळवत होते. परंतु अर्थातच म्हणावं तेवढं खोदकाम किंवा खाणकाम या ठिकाणी झालेलं नाही. मात्र तरी देखील हा एक व्यवसाय त्या ठिकाणी अस्तित्वात असला पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर या कालखंडामध्ये आपणास वस्तू विनिमय पद्धत ही सुद्धा आढळून येते. पूर्ववैदिक कालखंडाचा विचार करत असताना आपण ही संकल्पना सांगितलेली होती, की एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे किंवा आपणास आवश्यक असणारी एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास त्यासाठी आपण आपणाकडे असणारी एखादी वस्तू ही दुसऱ्याला देणे आणि त्या मोबदल्यास आपणाला हवी ती वस्तू मिळवणे, या पद्धतीला आपण वस्तू विनिमय पद्धत असे म्हणतो. तर या कालखंडामध्ये ही सुद्धा वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात असली पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उत्तर वैदिक काळाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण सांगू शकतो. तो म्हणजे या कालखंडामध्ये सामुदायिक संपत्तीचा सिद्धांत हा अस्तित्वात आला. पूर्ववैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये किंवा पूर्ववैदिक कालखंडाच्या अर्थव्यवस्थेची माहिती घेत असताना आपण सांगितलं होतं पहा, की जमीन ही संपत्तीचं साधन नव्हती. म्हणजे त्या कालखंडातील लोकांच्या दृष्टीने जमीन ही काही संपत्तीचं साधन नव्हतं किंवा जमिनीवर मालकी सांगण्याची पद्धत, जमिनीवर मालकी सांगण्याची प्रथा ही त्या काळात अस्तित्वात नव्हती. उत्तर वैदिक कालखंडामध्ये मात्र जमिनीवर हक्क सांगणे, जमिनीवर स्वामित्व सांगणे किंवा भूस्वामित्व सांगणे याची सुरुवात झालेली होती. अर्थात या ठिकाणी हेही लक्षात घेणं आवश्यक आहे, की लोक वैयक्तिकरित्या जमिनीवर मालकी सांगत नव्हते. तर या ठिकाणी सामुदायिकरित्या जमिनीवर मालकी सांगण्याची पद्धत ही अस्तित्वात असलेली आपणास दिसून येते. हे या कालखंडाचे वैशिष्ट्य आहे. एकंदरीतच या कालखंडाच्या अर्थव्यवस्थेची माहिती मिळविण्यासाठी आपणास शेती, पशुपालन, व्यवसाय या गोष्टींची चर्चा करावीच लागते. त्याचबरोबर या कालखंडाच्या संदर्भात आपणास 2 गोष्टींचं वैशिष्ट्य पण सांगावं लागतं. ते म्हणजे या कालखंडामध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती आणि त्याचबरोबर सामुदायिक संपत्तीचा, जमिनीवर सामुदायिक मालकी सांगण्याचा सिद्धांत हा या कालखंडामध्ये अस्तित्वात आलेला होता. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे येणार आहोत. ते म्हणजे उत्तर वैदिक कालखंडातील समाजव्यवस्था. उत्तर वैदिक कालखंडातील समाजव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगत असताना आपण सांगू शकतो पहा, की पूर्व वैदिक कालखंडाप्रमाणे उत्तर वैदिक कालखंडातील समाजव्यवस्था ही देखील जमात केंद्रित अशा स्वरूपाची होती. मात्र आता एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर आपली मालकी सांगण्याची पद्धत ही सुरू झालेली होती आणि त्यामुळंच राजाला या ठिकाणी आपण क्षत्रिय म्हणजे क्षेत्राचा प्रमुख अशा स्वरूपाची संकल्पना ही वापरण्यासाठी सुरुवात झालेली होती. या कालखंडातील समाज हा जमात केंद्रित होता. या समाजाचं दुसरं वैशिष्ट्य आपण असं सांगू शकतो, तो म्हणजे या कालखंडातील समाजामध्ये जाती व्यवस्था ही अस्तित्वात नव्हती. मात्र या कालखंडातील समाजामध्ये वर्णव्यवस्था मात्र अस्तित्वात होती. वर्णव्यवस्था म्हणजे काय? तर आपण मागे उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भामधील साधनांचा आढावा घेत असताना असं आपण पाहिलं पहा, की ऋग्वेदाच्या 10व्या मंडलाचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता. हे ऋग्वेदाचं जे 10वे मंडल आहे, तर ते उत्तर वैदिक कालखंडामध्ये यामध्ये ऋग्वेदामध्ये समाविष्ट झालं असावं.
किंवा ते एक प्रक्षिप्त अशा स्वरूपाचं असावं, असं अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. या ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये पुरुष सूक्त उपलब्ध आहे आणि या पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलेलं आहे, की एका मूळ पुरुषापासून, प्रजापतीपासून जे आहेत, तर ते 4 वर्णांची निर्मिती ही जी आहे, तर ती झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय पहा, की या कालखंडामध्ये 4 वर्ण होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. यामधील ब्राह्मण हे मूळ पुरुषाच्या मुखापासून, तोंडापासून जे आहेत, तर ते तयार झालेले असावे. क्षत्रिय हे त्या मूळ पुरुषाच्या बाहूंपासून, हातांपासून जे आहेत, तर ते तयार झाले असावेत. यांनी तिसरा वर्ण जो वैश्य आहे, त्याची निर्मिती ही मूळ पुरुषाच्या मांड्यांमधून, जांघेमधून जे आहेत, तर ते झाली असावीत. अशा स्वरूपाची जी काही आहे, तर ती मांडणी ही केलेली आहे. तर क्षत्रिय, वैश्य, शूद्रांची निर्मिती ही मूळ पुरुषाच्या पायांपासून झाली असावी, असा सिद्धांत हा या ठिकाणी मांडलेला आहे आणि यातूनच आपणास वर्णव्यवस्थेच्या अस्तित्वाची कल्पना ही येऊ शकते. या कालखंडातील समाजामध्ये वर्णव्यवस्था ही अस्तित्वात होती. काही अभ्यासकांनी असेही मत व्यक्त केलेले आहे, की या कालखंडामध्ये आपणास विशेषतः पूर्व वैदिक कालखंडांच्या मध्ये शेवटी जे काही आर्यांव्यतिरिक्त असणारे लोक आहेत, त्यांना आपण दास किंवा दस्यू असे म्हणत असतो. तर या दास किंवा दस्यू यांच्या संदर्भातून माहिती पाहत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, की या दास किंवा दस्यू यांच्या वेगळेपणातूनच वर्णव्यवस्था ही अस्तित्वात आलेली असावी. तर एकंदरीतच ऋग्वेदामध्ये आपणास वर्णव्यवस्था ही आढळून येते. ती ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील पुरुष सूक्तातून आपणास समजते. तशाच पद्धतीने काही अभ्यासकांनी या ठिकाणी असणाऱ्या दस्यू यांच्यावरून सुद्धा जी काही आहेत, ही वर्णव्यवस्था अस्तित्वात आली असावी, अशा स्वरूपाची मांडणी ही केलेली दिसून येते. त्याचबरोबर आश्रम व्यवस्था ही सुद्धा या कालखंडामध्ये अस्तित्वात आलेली आपणास दिसून येते. त्याच्यामध्ये 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. माणसाच्या जीवनाचे माणसाचं जीवन हे 100 वर्षाचं आहे, अशी कल्पना करून माणसाच्या जीवनाचे 4 गटांमध्ये जे वर्गीकरण करण्यात आलेले आहे, तर त्याला आश्रम व्यवस्था असे म्हणतात. साधारणतः वयाच्या 25व्या वर्षापर्यंत त्याने शिक्षण घेणे, 50व्या वर्षापर्यंत त्याने घर-गृहस्थी सांभाळणे, पुढच्या 25 वर्षामध्ये एक मार्गदर्शक म्हणून भूमिका घेणे, तर शेवटच्या 25 वर्षामध्ये त्यांनी संन्यासी जीवन व्यतीत करणे, अशा स्वरूपाची जी व्यवस्था किंवा ज्या स्वरूपाची मांडणी या संकल्पनेमध्ये केलेली आहे, तर त्याला आपण आश्रम व्यवस्था असे म्हणतो. उत्तर वैदिक कालखंडाच्या समाज व्यवस्थेमध्ये आश्रम व्यवस्था हे देखील एक महत्त्वाचा घटक असलेलं आपणास दिसून येते. उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये आपणास साधारणतः समाजामध्ये काही गट हे सुद्धा असलेले दिसून येतात. त्यामध्ये आपण सांगू शकतो पहा, की राजा हा जो काही आहे, तर तो या कालखंडातील एक महत्त्वाचा घटक असलेला दिसून येतो. पूर्व वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ किंवा नंतरच्या कोणत्याही टप्प्यावर राजा हाच जो काही आहे, तर तो समाज व्यवस्थेचा केंद्रबिंदू राहिलेला आपणास दिसून येतो. युद्धामध्ये जमातीचे संरक्षण करणे हे त्याचं प्रमुख कार्य हे असलेला आपणास दिसून येतो आणि राजा हा क्षत्रिय वर्णाचा असला पाहिजे. हे आता जे काही आहे तर ते ठरविण्यात आलेले होते. अर्थात त्याची नियुक्ती ही वंश परंपरेने होत नसली तरी सुद्धा आता क्षत्रिय गटामधूनच राजा हा निवडला गेला पाहिजे. अशा स्वरूपाचा एक प्रथा
ही अस्तित्वात यायला लागलेली होती. असा हा उत्तरवैदिक कालखंड असलेलं दिसून येतं. या कालखंडामध्ये पुरोहित या व्यक्तीचं महत्व हे खूप अधिक वाढलेलं आपणास दिसून येतं. राजाची जी सत्ता आहे, तर त्या राजाच्या सत्तेला अधिमान्यता देण्याचं काम हा पुरोहित वर्ग करत होता आणि त्यामुळं त्याचं समाजामध्ये असलेलं महत्व हे वाढत चाललेलं होतं. त्याचबरोबर या कालखंडामध्ये असणारे राजे हे वेगवेगळ्या स्वरूपाचे यज्ञ हेही करत होते आणि हे यज्ञ करण्याचं काम हे पुरोहित वर्गाकडेच असल्यामुळं त्याच्या दृष्टिकोनातूनही जे आहेत तर ते त्या दृष्टिकोनातूनही जे आहे तर ते पुरोहिताचं महत्व हे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर सामान्य लोक की जे आता राजाला कर देण्यासाठी बांधील झालेले होते, तर त्यांचाही समावेश जो काही आहे, तर तो होत होता. एकंदरीतच अशा स्वरूपाची वर्गवारी ही या कालखंडामध्ये अस्तित्वात असलेली आपणास दिसून येते. या कालखंडाची समाजव्यवस्था पाहत असताना आपणास त्या कालखंडाच्या कुटुंब व्यवस्थेचा सविस्तरपणे आढावा घेणं हे सुद्धा आवश्यक ठरतं. या कालखंडातील समाजामध्ये जे कुटुंब अस्तित्वात होतं, तर ते एकत्रित कुटुंब अशा स्वरूपाचं कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. यामध्ये पिता हा महत्वाचा घटक असलेला दिसून येतो आणि त्यामुळं या कालखंडातील कुटुंब पद्धती ही पितृसत्ताक, पित्याची सत्ता, घरामध्ये पित्याची सत्ता असणारं कुटुंब म्हणून त्याला पितृसत्ताक कुटुंब पद्धती असं असलेलं आपणास दिसून येतं. या कालखंडामध्ये गोत्र ही संकल्पना याचा विस्तार झालेला आपणास दिसून येतं. यामध्ये मग नंतरच्या कालखंडामध्ये किंवा जे काही या टप्प्यामध्ये मध्ये जे आहेत, तर ते अ, विवाह करताना गोत्र ही संकल्पना फार महत्त्वाची बनलेली आपणास दिसून येते, की या गोत्राच्या आधारे सगोत्रीय विवाह हे या कालखंडामध्ये कमी प्रमाणात झालेले आपणास दिसून येतात. विवाह करत असताना इतर गोत्रातील अ, व्यक्तीशी हा विवाह करणं हे महत्त्वाचं मानलं गेलेलं होतं. त्या दृष्टिकोनातूनही जे आहेत, तर ती गोत्र संकल्पना ही महत्त्वाची असलेली आपणास दिसून येते. या कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यावेळेस त्या कालखंडातील स्त्रियांचे स्थान हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आपणास दिसून येतो. पूर्ववैदिक कालखंडामध्ये स्त्रियांना समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये मानाचे स्थान होते, असं आपण पाहिलं. त्याचबरोबर पूर्ववैदिक कालखंडातील स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार होता. तिला तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार होता. तिला संपत्तीचा अधिकार हा देखील असलेला आपल्याला दिसून येतो. पण उत्तर वैदिक कालखंडामध्ये मात्र तिच्या या अधिकारांमध्ये कमतरता झालेली किंवा तिच्या या अधिकारामध्ये जे काही आहे, तर तो तिचे अधिकार, तिला हे सगळे अधिकार हे राहिले नाहीत, हे असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तिच्या शिक्षणाच्या अधिकारामध्ये आपणास तो अधिकार राहिला नाही, अशा स्वरूपाची मांडणी ही करावी लागते. तिला जे काही आहेत कुटुंबामध्ये मानाचे स्थान हे फक्त मातृत्वापुरतं मानाचे स्थान हे राहिलेले दिसून येते. मात्र तिला तिचा जोडीदार निवडण्याच्या अधिकारापासून हे या कालखंडापासून वंचित करण्यात आलेलं होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ते असं, की या कालखंडापासून स्त्रियांच्या लग्नाचे वय हे 8 वर्ष अशा स्वरूपाचे करण्यात आलेले होते. म्हणजे या कालखंडातील स्त्री ही आपला स्वतःचा जोडीदार निवडण्याइतकी सक्षमच राहिली नव्हती. हे आपणास जे काही आहेत, तर ते यावरून दिसून येते. थोडक्यात उत्तर वैदिक कालखंडाच्या नंतर पासून किंवा उत्तर वैदिक कालखंडापासून स्त्रियांचे अधिकार हे कमी प्रमाणात राहिलेले होते. तिला फक्त स्त्रीधनावरच तिचा अधिकार हा राहिलेला होता. मात्र इतर गोष्टी तिच्यापासून हिरावण्यात गेलेल्या होत्या. लहानपणी पित्यावर, तरुणपणी नवऱ्यावर, पतीवर आणि वृद्धापकाळी अपत्यांवर तिला जे काही आहेत,
तर ते अवलंबून राहावं लागत होतं. अशा पद्धतीची तिची स्थिती ही उत्तर वैदिक कालखंडापासून त्याची सुरुवात ही झालेली आपणास दिसून येते. हे आपणास उत्तर वैदिक कालखंडाच्या समाजव्यवस्थेच्या संदर्भातील स्त्रियांचे स्थान हे पाहत असताना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. तो म्हणजे उत्तर वैदिक कालखंडातील राज्यव्यवस्था. या कालखंडातील राज्य हे नक्की कसं होतं, हे पाहत असताना आपण अगोदरच्या स्लाइड्समध्येही असं सांगितलेलं आहे, की या कालखंडातील राज्य हे जमात केंद्रित अशा स्वरूपातच होतं. मात्र हे राज्य जमात केंद्रित जरी असलं, तरी सुद्धा या ठिकाणी त्याला विशिष्ट क्षेत्र निश्चित केलेलं होतं. म्हणजे या कालखंडातील राज्यकर्ता जो होता, तर तो त्याचं राज्य हे एका विशिष्ट भूप्रदेशावर आहे किंवा एका विशिष्ट भूप्रदेशापुरतं त्याचं क्षेत्र जे काही आहे, तर ते निश्चित करण्यात होतं आणि त्या दृष्टिकोनातून या कालखंडामध्ये क्षेत्र, एका विशिष्ट क्षेत्रावर राज्य करणारा राजा अशा स्वरूपाचं क्षेत्र हे निश्चित झालेलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या क्षेत्र याच्यामधूनच जे काही आहे, तर ती क्षत्रिय ही संकल्पना सुद्धा अस्तित्वात आलेली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या कालखंडातील राज्याचा विचार करत असताना किंवा या कालखंडातील राज्याविषयीचा उल्लेख करत असताना आपणास राष्ट्र हा शब्दाचा वापर केलेला दिसून येतो. परंतु आधुनिक कालखंडामध्ये आपण जी राष्ट्र ही संकल्पना वापरतो, ती संकल्पना नक्कीच या जमात केंद्रित राज्यांना लागू होत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून हे राष्ट्र हे अशा स्वरूपाचं जमात केंद्रित राज्य असेच जे होते तर ते होते. आधुनिक कालखंडातील राष्ट्र म्हणजे विशिष्ट भूभाग, त्या भूभागावर राहणारे लोक, त्या भूभागातील लोकांमध्ये एकमेकांविषयी असणारी प्रेमाची भावना, एकतेची भावना आणि समानता संस्कृतीची किंवा इतर गोष्टीची, वंशाची वगैरे अशा स्वरूपाची गोष्ट ही नक्कीच त्या काळात फारशी अस्तित्वात नव्हती. तरीसुद्धा यांनी राष्ट्र या शब्दाचा वापर केलेला आहे. मात्र तो जो उल्लेख आहे, तर तो जमात केंद्रित राज्य याच अनुषंगाने आलेला होता. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. या कालखंडातील राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण असंही सांगू शकतो, की पूर्व-वैदिक कालखंडाप्रमाणे या कालखंडातील राज्य हे सुद्धा समानतावादी तत्वावर आधारित नव्हते. म्हणजेच या कालखंडामध्ये राहणारे जे लोक होते, या कालखंडाची जी राज्यव्यवस्था होती, तर ती समतावादी तत्वांवर आधारित नव्हती. समाजामध्ये 3 प्रकारच्या व्यक्ती ह्या होत्या किंवा या कालखंडातील लोकांचे किंवा समाजाचे 3 घटकामध्ये आपण वर्गीकरण करत असतो. एक म्हणजे राजा किंवा राजन्य, दुसरा म्हणजे सर्वसामान्य लोक, तिसरा म्हणजे पुरोहित वर्ग. अर्थातच आपण याची माहितीही पाहिलेली आहे. ते म्हणजे या कालखंडातील राजा हा त्याच्या प्रदेशातील लोकांचं संरक्षण करण्यासाठी बांधील असणारा असा व्यक्ती जो होता तर तो होता. तो क्षत्रिय या वर्णाचा असला पाहिजे, असं त्या ठिकाणी नमूद केलेलं होतं. राजा हा जरी वंश परंपरेने निवडला जात नव्हता, तरीसुद्धा हा जो राजा आहे, तर तो मात्र क्षत्रिय या वर्णाचाच असला पाहिजे, असं त्या कालखंडामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. सर्वसामान्य लोक हे अर्थातच राज्याला, राजाला टॅक्स देणारे अशा स्वरूपाचे लोक हे होते. तर या कालखंडामध्ये पुरोहित वर्गाचे महत्त्व हे अत्यंत वाढलेले अशा स्वरूपाचे होते. कारण की हे जे पुरोहित वर्ग होते, तर ते पुरोहित वर्ग हे राज्याला किंवा राजाच्या राजाला, राज्याला, त्याच्या राज्याला जे काही आहेत, तर ते वैधता देणारे अशा स्वरूपाचे लोक किंवा अशा स्वरूपाचे वर्ग असलेले आपणास दिसून येतात आणि त्याचबरोबर या कालखंडात पुरोहित वर्ग
हा यज्ञ ही अधिक प्रमाणात करत असल्यामुळे, तसेच सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातूनही हा पुरोहित वर्ग हा पूजा अर्चा करत असल्यामुळं, शेतीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करत असल्यामुळं, म्हणजेच पीक कधी घ्यायचं किंवा काय, या बाबतीतही हे पुरोहित वर्ग जे काही आहेत, तर ते शेतकरी वर्गाला एक प्रकारचं मार्गदर्शन करत असलेलं आपणास दिसून येतात आणि त्यामुळे त्यांचं महत्त्व हे अधिक असलेलं आपणास दिसून येतं. ही या राज्यव्यवस्थेमधल्या लोकांची आपण वैशिष्ट्ये सांगू शकतो. त्याचबरोबर या कालखंडामध्ये आपण सांगू शकतो ते म्हणजे सभा आणि समिती. पण याचं महत्त्व हे उत्तर वैदिक कालखंडामध्ये काहीसे कमी झालेलं आपणास दिसून येतं. ज्यावेळेस आपण पूर्ववैदिक कालखंडाचा अभ्यास करतो किंवा पूर्ववैदिक कालखंडाच्या राज्यव्यवस्थेची माहिती घेतो, तर त्यावेळेस आपण सांगतो पहा, की राजावर एक प्रकारचं नियंत्रण ठेवण्याचं काम सभा आणि समिती यांच्यामार्फत केलं जात होतं. सभेमध्ये विशिष्ट लोक हे असत, तर समितीमध्ये त्या ठिकाणच्या राज्यातील सर्व लोकांची जी काही आहेत, तर ती सभा किंवा सर्व लोकांची उपस्थिती ही त्या ठिकाणी असे. परंतु आपणास या ठिकाणी सांगावं लागेल पहा, की या कालखंडामध्ये या दोनही संस्था जरी अस्तित्वात असल्या, तरीसुद्धा या संस्थांचे महत्त्व हे काहीसे कमी झालेले होते. या संस्था या केवळ नामधारी स्वरूपाच्या राहिलेल्या होत्या, असं म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही. एवढं याचं महत्त्व हे कमी झालेलं आपणास दिसून येतं. पूर्ववैदिक कालखंडाप्रमाणे या कालखंडामध्येही आपणास विदत किंवा मीटिंग हॉल हा अस्तित्वात असलेला दिसून येतो. त्याचबरोबर राजाला त्याच्या राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ हे सुद्धा अस्तित्वात असलेलं आपणास दिसून येतं आणि यामध्ये अर्थातच अ, राजपुत्र, त्यानंतर राणी, सेनानी, पुरोहित यांचंही महत्त्व हे असलेलं आपणास दिसून येतं. एकंदरीतच राजाला राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी त्या कालखंडामध्ये मंत्रिमंडळ हे देखील पूर्ववैदिक प्रमाणेच या कालखंडातही अस्तित्वात असलेलं आपणास दिसून येतं. एकंदरीतच या कालखंडाच्या राज्यव्यवस्थेच्या संदर्भामध्ये माहिती सांगत असताना आपण काही मुद्दे हायलाइट करू शकतो. ते म्हणजे या कालखंडातील राज्य हे जमात केंद्रित होतं. ते समतावादी नव्हतं. राजा, सर्वसामान्य लोक आणि पुरोहित वर्ग हा या कालखंडातील राज्यव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका हा बजावत असलेला आपणास दिसून येतो. अर्थातच सर्वसामान्य लोक राज्यव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका ही कर देऊन बजावत होते आणि त्यामुळे त्यांचं महत्त्व हे राज्यव्यवस्थेमध्ये असलेलं आपणास दिसून येतं. त्याचबरोबर सभा आणि समिती या देखील संस्था या कालखंडामध्ये अस्तित्वात असल्या तरीसुद्धा त्यांचं महत्त्व हे काही प्रमाणात कमी झालेलं होतं. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. या कालखंडामध्ये मंत्रिमंडळ, विदत यांचेही संदर्भ आढळून येतात. परंतु तरीसुद्धा राजा हा आता उत्तर वैदिक कालखंडापासून अधिकाधिक प्रबळ बनत चाललेला आपल्याला दिसून येतो. राजाचं महत्त्व हे वाढत चाललेलं आपणास दिसून येतं. या दृष्टिकोनातून या राज्यव्यवस्थांची माहिती पाहणं हे आवश्यक ठरतं. यानंतर आपण उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भामधील शेवटचा मुद्दा अभ्यासणार आहोत. तो म्हणजे उत्तर वैदिक कालखंडातील धर्म. धर्म ही अर्थातच कोणत्याही कालखंडातील व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी गोष्ट असलेली आपणास दिसून येते. पूर्ववैदिक कालखंडातील लोकांच्या देवता काय होत्या आणि उत्तर वैदिक कालखंडातील लोकांच्या देवता या काय होत्या हे पाहणं हे आवश्यक ठरतं. आपण पाहिलं पहा, की पूर्ववैदिक कालखंडामध्ये निसर्गातील शक्तींना देवता मानण्यात आलेलं होतं. त्या कालखंडातील लोकांना अर्थातच निसर्गामध्ये घडणाऱ्या, अस्तित्वात असणाऱ्या काही गोष्टींची ही सुरुवातीला भीती ही वाटली असेल आणि या भीतीमधूनच नंतर त्याने त्या गोष्टीला
शरण जाण्याचा निर्णय हा घेतला असावा आणि शरण जाऊन त्याने त्या गोष्टींना देवता हे पदक किंवा पदवी ही दिली असावी, असा अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. उदाहरणार्थ पाऊस. अशा आकाशातून जर का अचानकपणे पाऊस पडायला लागला, पाऊस किंवा पाणी यायला लागलं, तर साहजिकच सुरुवातीच्या कालखंडामधील मानव हा या गोष्टींना घाबरला असावा आणि या घाबरामधूनच नंतर तो या गोष्टीला शरण जाऊन त्याने त्या गोष्टीलाच देवतेचं स्वरूप दिलं असावं. अशाच अनेक गोष्टी आहेत. सूर्य आहे किंवा इतरही काही गोष्टी म्हणजे त्या काळातील जे काही पंचमहाभूते आहेत, अग्नी असतील, वायू असतील, आकाश असतील, या सर्व गोष्टींना त्याने जे काही आहेत, तर ते सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्याच्या मनामध्ये याविषयी भीती आणि नंतर त्या गोष्टींना शरण जाण्याची प्रवृत्ती ही निर्माण झाली असावी आणि त्यातूनच त्याने जे काही आहे, तर या देवतांचं स्वरूप हे अस्तित्वात आलेलं असावं. या कालखंडामध्ये सुद्धा जे काही आहेत, तर त्या अगोदरच्या कालखंडातील देवता या तर अस्तित्वात आहेच. मात्र त्यांच्यातील काही देवतांचं महत्त्व हे कमी झालेलं होतं. तर काही इतर देवता ह्या नव्याने अस्तित्वात आलेल्या आपणास दिसून येतात. त्यामध्ये उत्तर वैदिक कालखंडामध्ये आपणास इंद्र आणि अग्नी याचे महत्त्व कमी झालेले दिसून येतं. आपण पाहिलं पहा, की पूर्व वैदिक कालखंडामध्ये इंद्र आणि अग्नी याच्यावरच अधिक स्वरूपाचं जी काही आहेत, तर ती माहिती दिलेली आपणास दिसून येतात. इंद्रावर 250 सूक्त, तर अग्नीवर 200 सूक्त याची जी काही आहेत, तर ती रचना असलेली आपणास दिसून येते. परंतु उत्तर वैदिक कालखंडामध्ये या ज्या प्रमुख असणाऱ्या इंद्र आणि अग्नी या देवतांचे महत्त्व हे काही प्रमाणात कमी झालेले दिसून येते. तर त्याच्या जोडीला प्रजापती आणि रुद्र याचं महत्त्व हे या कालखंडामध्ये वाढलेलं आपणास दिसून येतं. विशेष म्हणजे विष्णू ही जी देवता आहे, तर ती विष्णू ही देवता आता अलीकडे या कालखंडामध्ये सृष्टीची रक्षणकर्ता ही मानली जाऊ लागली होती. हे आपण या ठिकाणी जे काही आहेत, तर ते लक्षात घेतलं पाहिजे. आजही आपण म्हणत असताना ब्रह्मा, विष्णू, महेश असे आपण त्याचे 3 जे काही आहेत, तर ते देवता सांगत असतो. त्याच्यामध्ये ब्रह्मा जो आहे, तर तो सृष्टीचा निर्माता, विष्णू हा सृष्टीचा रक्षणकर्ता. तर शिव किंवा शंकर हा जो काही आहे, तर तो पृथ्वीवर ज्यांनी उन्माद केलेला आहे, तर त्यांचा नाश करता म्हणूनही जे तर ते आपण ओळखतो. तर यामध्ये विष्णू हा सृष्टीचा रक्षणकर्ता याची मांडणी केलेली आहे. तर ती आपणास उत्तर वैदिक कालखंडामधून अस्तित्वात असलेली दिसून येते. या कालखंडाच्या संदर्भामधील धर्माची माहिती पाहत असताना आपण सांगू शकतो का, की या कालखंडामध्ये बळी प्रथेचं महत्त्व हे खूप अधिक प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. म्हणजे राजा हा देखील विविध यज्ञ करून यज्ञामध्ये पशुबळी देत असलेला आपणास आढळून येतो. उदाहरणार्थ अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ, वाजपेय यज्ञ असे विविध यज्ञ करून राजा हा या ठिकाणी जे आहेत, तर ते यज्ञामध्ये बळी देत होता. तर सर्वसामान्य लोकही त्यांच्या प्रथेला अनुसरून अशा स्वरूपाचे बळी हे देत असावेत, असाही अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. उत्तर वैदिक कालखंडामध्ये पुरोहितवाद किंवा पुरोहित लोकांचे महत्त्व हे खूप अधिक वाढलेले होते. अर्थातच त्यासाठी 2-3 गोष्टी जबाबदार होत्या, की ज्या आपण अगोदरही चर्चा केलेल्या आहेत. ते म्हणजे बळीप्रथेचं वाढलेलं महत्त्व आणि राजाच्या सत्तेला अधिमान्यता देण्याची त्यांची जी काही आहे, तर मान्यता देत होते. त्यामुळं त्यांचं महत्त्व हे वाढलेलं आपणास दिसून येतं. उत्तर वैदिक काळात ज्याप्रमाणे आपणास देवता आढळून येतात, त्याच पद्धतीने आपणास काही लोकपरंपरा या सुद्धा आढळून येतात. आणि आपण मगाशी चर्चा करताना सांगितलं पहा, की अथर्ववेद हा या उत्तर वैदिक कालखंडाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. या अथर्ववेदामधूनच आपणास त्या काळातील लोकपरंपरा याची माहिती जी आहे ना, तर ती मिळते. या कालखंडातील लोकांच्या श्रद्धा कोणत्या होत्या, त्याचबरोबर त्यांच्या अंधश्रद्धा कोणत्या होत्या, या सर्वांची माहिती मिळविण्याच्या उद्देशाने हे उत्तर वैदिक कालखंडातील अथर्ववेद हा महत्त्वाचा आहे. एकंदरीतच लोकपरंपरा समजून घेण्यासाठी उत्तर वैदिक काळातील उत्तर समजून घेण्यासाठी अथर्ववेद हा महत्त्वाचा असलेला दिसून येतो.
या कालखंडाच्या शेवटी शेवटी मात्र धार्मिक गोष्टींमधून काहीसं स्थित्यंतर झालेलं आपणास दिसून येतं. म्हणजे काय? तर सुरुवातीच्या काळात बळी प्रथेचं महत्त्व, यज्ञामध्ये बळी देण्याचा प्रकार हा वाढत चाललेला होता. राजाने वेगवेगळ्या यज्ञात बळी देणं याचा वापर वाढलेला होता. याचा कुठेतरी विरोध करणारं किंवा ती गोष्ट करण्यापेक्षा वेगळ्या मार्गाने आपण देवतेची उपासना केली पाहिजे, असा विचार या कालखंडाच्या शेवटी प्रबळ होऊ लागलेला आपणास दिसून येतो आणि तो विचार हा अर्थातच आपणास उपनिषदमधून जे काही आहे, तर ते व्यक्त झालेला दिसून येतो. ही एक प्रकारची यज्ञाविरुद्धची प्रतिक्रिया उमटलेली आपणास दिसून येते. याचा संदर्भही आपणास उत्तर वैदिक काळाच्या संदर्भाने सांगावा लागतो. तर हे उत्तर वैदिक काळाच्या धर्माच्या संदर्भातील काही मुद्दे आपणास सांगता येतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये त्याची संकल्पना, त्याची वैशिष्ट्य, त्याचा कालखंड आणि त्याची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था याची सविस्तर चर्चा केलेली आहे. आपण आपल्या स्टडी मटेरियलचा वापर करून आणि इतरही संदर्भ ग्रंथांचा वापर करून पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ याचा जर का तुलनात्मक अभ्यास केला, तर नक्कीच आपल्याला हे सेशन किंवा जे आहे तर ते महत्त्वपूर्ण ठरेल. त्याचबरोबर आपल्या अभ्यासासाठी हे सेशन पूरक ठरेल, अशी मला या ठिकाणी खात्री आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.